मोजक्या साहित्यात कमी वेळात आणि करायला सुद्धा तितकीच सोपी अशी आज आपण रुचकर आणि पौष्टिक हरभऱ्याच्या वाळलेल्या पानापासून पातळ भाजी बनवत आहोत। ही एकच भाजी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। काही ठिकाणी गरगटी, पळवी, हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची पातळ भाजी असे सुद्धा म्हणतात। नमस्कार, मी प्रियंका, प्रियंकास मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या चॅनलवर आपण थंबनेल वरून तर तुमच्या लक्षात आलंच आहे की वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीपासून आज आपण दुसरा प्रकार बनवतोय। पहिल्या प्रकारामध्ये आपण सुकी भाजी बनवली, आता या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पातळ भाजी बनवतोय। खूप सोपी रेसिपी आहे, समजायला सोपी आहे, झटपट होणारी आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि आजची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग पटकन सुरू करूया। तर सुरुवातीला इथे मी ही हरभऱ्याची वाळवलेली भाजी घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। तर ही भाजी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने चोळून घ्यायची आहे। ती अजिबात मिक्सरला वाटून घ्यायची नाही। मिक्सरला वाटल्यानंतर त्या भाजीचा टेक्स्चर अगदी ग्रेव्हीसारखा होतो, त्यामुळे आपल्याला ही भाजी शक्य होईल तितकं हाताने चोळून घ्यायची आहे। आता ही भाजी हाताने चोळून घेतल्यानंतर या भाजीमध्ये एक दाटसरपणा येण्यासाठी आपण 2 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने या भाजीमध्ये आपल्याला हे बेसन पीठ हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ घालून ही भाजी मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही भाजी कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायची आहे, कारण या भाजीसाठी जे पाणी लागणार आहे त्याचं प्रमाण तुमचं चुकणार नाही। तर इथे एका मोठ्या वाटीने 1 वाटी ही भाजी झालेली आहे, तर याच वाटीने आपल्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। चला तर मग आता आपण फोडणी करून घेऊया। तर फोडणीसाठी इथे गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 3 पळी तेल घ्यायचं आहे। रेग्युलर आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्याच पळीने मी ते 3 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे। पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लसूण इथे आपण ठेचून घेतलेला नाही, तर तो कट करून घेतलेला आहे। तर यानंतर लसूण अगदी तांबूस रंगावर झाल्यावर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची वाटलेली घालायची आहे। तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। मिरची तेलामध्ये एक 10 सेकंद परतून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण भाजी घेतलेली आहे त्याच वाटीने इथे 2.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे। आणि या भाजीसाठी हिरवी मिरची न भाजता वाटलेला आपल्याला ठेचा लागणार आहे। भाजलेली मिरचीचा ठेचा यामध्ये वापरल्यानंतर तो अजिबात चविष्ट लागत नाही। त्यानंतर यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला ओबडधोबड वाटलेलं दाण्याचं कूट घालायचं आहे, त्यामुळे या भाजीला टेस्ट खूप छान येते। आणि या भाजीमध्ये तुम्ही भिजवलेली चणा डाळ सुद्धा घालू शकता, ती सुद्धा चवीला खूप छान लागते। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आपण जी भाजी घेतलेली आहे ती भाजी आता आपण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर त्यापूर्वी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित हे मिसळून घेऊया। आता आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि एका हाताने आपल्याला भाजी घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ती ढवळत राहायची आहे, कारण यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये गुठळ्या सुद्धा होण्याची शक्यता आहे। पण तुम्ही बघू शकता भाजी आपण खूप जास्त प्रमाणात घेतली होती आणि त्यासाठी फक्त 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। खूप जास्त बेसन पीठ घातलं तर पिठल्याप्रमाणे एक दाटसर टेक्स्चर येतो, त्यामुळे आपल्याला इथे पीठ कमी घालायचं आहे। आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भाजी घालून एका हाताने सतत ढवळून घ्यायचं आहे, त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत। करायला सोपी आहे, प्रमाण सोपं आहे, साहित्यसुद्धा कमी आहे। तुमच्याकडे जर अशी भाजी असेल तर नक्की अशा पद्धतीची पातळ भाजी नक्की करून बघा, चवीला खूप छान लागते। रात्रीच्या जेवणामध्ये जर तुमच्याकडे कोणतीही भाजी नसेल तर अशा पद्धतीची भाजी आणि त्यासोबत गरमागरम भाकरी असेल तर कुठलाही पदार्थ त्यासमोर फिका पडतो। तर आता इथे भाजीला उकळी येत आहे। 1-2 उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण या भाजीमध्ये फक्त 2 चमचे आपण बेसन पीठ घातलेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये भाजी घातलेली आहे,
त्यामुळे ते बेसन पीठ शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही भाजी हाय फ्लेमवरती ठेवायची आहे. तुम्ही ते बघू शकता, हळूहळू ह्या भाजीला एक हलका दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे. अगदी हलका दाटसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे बेसन पीठ घालूनच ही भाजी आपल्याला बनवायची आहे. तर इथे एक 3 मिनिटं झालेली आहेत. हाय फ्लेमवरती ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. यावरती झाकण ठेवायची सुद्धा आपल्याला गरज नाही. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी गरमागरम आपण सर्व करून घेऊया. या भाजीसोबत तुम्ही नाचणीची भाकर, बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर सुद्धा खाऊ शकता आणि ही भाजी फक्त भाकरीसोबतच खायला खूप चविष्ट लागते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, बेसन पिठामुळे एक हलका दाटसरपणा या भाजीला आलेला आहे, एक संदपणा या भाजीला आलेला आहे. आणि यामध्ये जर तुम्ही बेसन पीठ घातलंच नाही तर भाजी वेगळी आणि पाणी वेगळं दिसतं आणि त्या भाजीला चव अजिबात येत नाही. त्यामुळे फक्त 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. प्रमाण सांगितलेलं आहे, पाण्याचं सुद्धा प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजी अजिबात बिघडणार नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. वाळवलेल्या भाजीपासून आज आपण दुसरा प्रकार बघितलेला आहे. या भाजीला आमच्याकडे गरगट्टी भाजी किंवा पळवी म्हणतात, पण काही ठिकाणी या भाजीला हरभऱ्याच्या पानाची पातळ भाजी असं सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.